Shalom, good evening, Kavrin, Mukhima Baim. Welcome to this Bible study at the Yeshiva. सर्वांना शलोम आणि शुभ संध्याकाळ. सर्वांचं स्वागत आहे येशिवाच्या आपल्या पवित्र शास्त्र अभ्यासासाठी. I know we've all had a long break because of the Christmas holidays, but it's good to be back and good to start all over again, studying and hearing the word of the Lord. आणि मला माहिती आहे की ख्रिसमस नाताळाच्या जे सुट्ट्या होत्या त्याच्यामुळं आपल्याला थोडा वेळ लागलेला आहे, परंतु तरी सुद्धा आपण सर्व पुन्हा एकत्र जमलेलो आहोत आणि नव्याने देवाच्या वचनातून आपण शिकणार आहोत. So let's get our concentration and let's get our intentions back again to start hearing God's voice and picking up from where we left last time. आणि आपण म्हणून देवावरती लक्ष केंद्रित करूयात आणि आपण प्रयत्न करूयात की परमेश्वर आपल्याशी काय बोलू इच्छितो आणि त्याचं जे वचन आहे त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करू आणि आपण मागच्या वेळेस जे पाहिलं त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत. We will start today from the Gospel of John chapter 1 and we will read from verse 35 onwards. आणि आज आपण योहान कृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 35व्या वचनांपासून पुढे पाहणार आहोत. It says, again the next day after John stood and two of his disciples, and looking upon Jesus as he walked, he said, behold the Lamb of God. And the two disciples heard him speak and they followed Jesus after this. आपण योहान 1:35 ते 37 वाचणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले. Now there's something very interesting to understand out here. Why is it that both the disciples of John leave him and they immediately follow our Lord Jesus? आणि इथे एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे की योहानाचे दोन शिष्य होते, परंतु त्यांनी योहानाला सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे ते का गेले हे समजणं गरजेचं आहे. So either they wanted to investigate who this man was, or third, they wanted to understand what does John mean by saying Lamb of God, or third, they must have seen something in Jesus which they were not able to fulfill in their lives through John the Baptist. आणि त्याला 3 कारणं असू शकतात. एक म्हणजे येशूच्या मागे जाऊन त्यांना माहिती काढायची होती की हा नक्की व्यक्ती कोण आहे, किंवा दुसरं कारण असू शकतं की योहान देवाचा कोकरा म्हणालेला आहे त्याला, तर त्याचा अर्थ काय असेल हे समजून घ्यायचं असेल, किंवा तिसरं कारण हे सुद्धा असू शकतं की ते काहीतरी गोष्टींचा शोध घेत असतील आणि त्या त्यांना योहानापासून मिळाल्या नसतील, पण त्यांनी येशूमध्ये पाहिल्या असतील. And when Jesus turned, he seen them following him, and he said unto them, what do you seek? And they said unto him, Rabbi, which is to say, being interpreted, Master, where do you dwell? आणि 38व्या वचनात सांगितलं, तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्याला म्हणाले, रबी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? Now, it's a very strange question to ask somebody. If you want to get to know somebody or you want to follow somebody, you don't want to ask him, excuse me, where do you live? Do you live in a high society or do you live in the slums? Why would you ask somebody, where do you live? आणि कदाचित हे ऐकणं आणि विचारणं विचित्र आहे की एखाद्या व्यक्तीच्या मागे जायचं किंवा त्याचा शोध करायचा आणि त्या व्यक्तीलाच विचारायचं की तुम्ही नक्की कोठे राहता? तुम्ही एकदम उच्चभ्रू वस्तीमध्ये राहता की तुम्ही एखाद्या दलित वस्तीमध्ये राहता? गरीब आहात का? किंवा तुम्ही कुठे राहता? असं विचारणं हे अवघड गोष्ट आहे. So now we're dealing with two things. We have to understand contextually what is the Lamb of God and why did they start following him? Because John the Baptist said that. And second is, why are they asking him, where do you dwell?
आणि या ठिकाणामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे, की सर्वात प्रथम म्हणजे देवाचा कोकरा कोण आहे, जे योहानाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने म्हटलं आणि मग त्यानंतर ते त्याच्या मागे जाऊ लागले 2 शिष्य आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्याला प्रश्न विचारला, की येशूला विचारलं, "तुम्ही कुठे राहता?" So let's answer these two. Now, the reason why they followed Jesus was because there was a tradition which was coming down from the sages till the time of Jesus that they were expecting the Messiah to come. आणि वर्षानुवर्ष इस्रायलामध्ये एक परंपरा होती, जे संत होते त्यांच्याद्वारे सुद्धा ह्या गोष्टी आल्या होत्या, की ते लोकं अपेक्षा करत होते किंवा वाट पाहत होते, की येणारा जो मसीहा आहे त्याची. So the people of Israel, the Jewish people, were expecting a Messiah to come and to save them. But we have to ask the question, what type of Messiah were they looking for? आणि यहुदी समाज जो आहे, ते वाट पाहत होते, की मसीहा प्रगट होईल, तो येईल आणि तो आमची सुटका करेल. परंतु आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे, की ते कोणत्या प्रकारच्या मसीहाची वाट पाहत होते. So now there were two types of Messiah that was supposed to come to the house of Israel. One is the Messiah, which is King Messiah, and the other one is the suffering Messiah. आणि 2 प्रकारचे मसीहा जे आहे, त्याच्याबद्दल वर्णन केलं, की जे प्रगट होणार होते आणि एक आहे राजा असलेला मसीहा आणि दुसरा आहे दुःख सहन करणारा मसीहा. So, depending on what they achieved and whether they lived the life to the fulfillment of the Torah, they would deserve the King Messiah. If they never lived the life in perfection, then they would deserve the suffering Messiah who would atone for their sins. आणि जर तोरामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींचं योग्य असं त्यांनी पालन केलं नियमशास्त्राचं, तरच त्यांच्यासाठी राजा असलेला मसीहा प्रगट होणार होता. परंतु त्यांनी जर का त्या गोष्टींचं तंतोतंत पालन केलं नाही, कुठेतरी त्यांना त्यामध्ये अपयश आलं, तर मात्र त्यांना पश्चाताप करण्यासाठी आणि म्हणून जो दुःख सहन करणारा मसीहा आहे, तो येणार होता. So the people, generally the ruling class and the Pharisees and the Sadducees, were expecting a king Messiah because they thought they were living righteous lives. आणि साधारणतः जे शास्त्री, परुषी असे जे लोकं आहेत, त्यांची अपेक्षा होती, की राजा असलेला मसीहा प्रगट होईल. कारण त्यांच्या स्वतःच्या मतानुसार ते अतिशय परिपूर्ण असं जीवन जगत होते. But John the Baptist, Yohanan Hamatbil, he was teaching his disciples that this is not what we deserve. We deserve a suffering Messiah. परंतु जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे, तो लोकांना सांगत होता, शिकवत होता, की आपल्याला राजा असलेला मसीहा प्रगट होणार नाही, तर दुःख सहन करणारा मसीहा प्रगट होणार आहे. हे तो सांगत होता त्यांना. Because he also seen the prophecy in the scriptures that Israel would falter and they would deserve only a suffering Messiah first to atone for their sins. आणि भविष्य लेखांमध्ये म्हटल्याप्रमाणे सुद्धा आणि परिस्थिती सुद्धा पाहता इस्रायल जे आहे ते परिपूर्णतेकडे न पोहोचल्यामुळे त्यांच्यामध्ये दुःख सहन करणारा मसीहा प्रगट होणार हे योहानाने समजून घेतलं होतं. That is why he says, Behold the Lamb of God, because now he is indirectly referencing Isaiah 53 and where it says in the scripture that like a lamb he is being taken to, I think it's in the book of Psalms. So now John the Baptist is expecting a suffering Messiah to atone for Israel. आणि ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे आणि तो देवाचा कोकरा म्हणतो यशया 53 मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि स्तोत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आणि जो मसीहा आहे हा पहा देवाचा कोकरा
असं जे म्हटलेलं आहे, पापहरण करणारा कोकरा म्हटलेला आहे. ह्या सर्व गोष्टी योहानाला समजल्या होत्या आणि तो त्याचीच वाट पाहत होता आणि तो लोकांना सुद्धा तेच सांगत होता. So when he seen our Lord Yeshua, he looked at them and he said, "Behold the Lamb of God." Immediately his two disciples understood what John the Baptist was saying. आणि म्हणून ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहानाने प्रभू येशूला पाहिलं आणि ज्यावेळेस तो म्हणाला, "हा पहा देवाचा कोकरा," तर त्याच्या बाजूस उभे असलेल्या त्याच्या 2 शिष्यांना तत्काळ कळालं ह्याला काय म्हणायचं आहे आणि मग ते येशूच्या मागे जाऊ लागले. So now let's recap and understand. When John the Baptist came preaching repentance and telling all of the sons of Jacob to repent and make the way straight so the Messiah would come and give them salvation. आणि बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे, हा पश्चातापाची घोषणा करत होता आणि तो सर्व जे याकोबाचे संतान आहेत, त्या सर्वांना सांगत होता, की पश्चाताप करा, देवाचा मार्ग सिद्ध करा, कारण दुःख सहन करणारा मसीहा आता प्रगट होणार आहे. And he would come and he would atone for your sins. Therefore, John called him the Lamb of God. Oh, how beautiful this is. आणि तो प्रगट होणार आहे आणि तो सर्वांच्या वतीने पापाचं प्रायश्चित्त देणार आहे आणि ही गोष्ट बाप्तिस्मा करणारा योहान सर्वांना सांगत होता. You see, most of the ruling class never understood this. Neither did the people understand this, but they came with a true heart and they got baptized and they were repenting for their sins. But no one really understood what John the Baptist was crying. आणि जे उच्चभ्रू लोक होते त्या समाजातले त्यांना किंवा सामान्य लोकांना सुद्धा ह्या गोष्टी योग्य पद्धतीने समजत नव्हत्या. पण तरी सुद्धा बाप्तिस्मा करणारा योहान हा घोषणा देतच राहिला आणि लोकांना त्याने पश्चाताप करण्याबद्दलच्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करत राहिला. That is why these two disciples decided to leave John the Baptist and follow Jesus. And when they follow Jesus, then Jesus turns around and looks at them and says, "What do you want with me?" आणि म्हणूनच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे ते 2 शिष्य जे होते, ते त्याला सोडून मग आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जात आहे आणि प्रभू येशू मागे वळून पाहून त्यांना विचारत आहे, की तुम्ही कोठे तुम्ही काय पाहत आहात? And they ask him the most ridiculous questions. Master, Master, please tell us where you live. They don't ask him any other spiritual questions. So, please tell us where you live. आणि त्या दोघांनी मात्र गोंधळून जाऊन आणि प्रभू येशू ख्रिस्ताला एकदम विचित्र असा प्रश्न विचारला, की तुम्ही कोठे राहता म्हणून. त्यांनी आत्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टी आणि असे प्रश्न विचारले नाहीत. And this is such a funny question, but if you read it in the right context, it simply means, Lord, please tell me where you uh, show us your dwelling. In other words, do you remember Psalms 91, which says, "He who dwells in the shadow of the Almighty will what's that thing? He that dwells in the secret place of Most High shall abide under the shadows of Shadow of the Almighty. Almighty." So it is a kind of speech that they're asking the Lord Jesus, please tell us under which shadow and under which covering are you walking in. We also want to be part of that. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला जरी हा प्रश्न गमतीदार वाटत असेल, की तुम्ही कोठे राहता? परंतु जर आपण स्तोत्र 91 पाहिलं आणि त्या ठिकाणात म्हटलं आहे, "जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीमध्ये राहील." ते प्रभू येशू ख्रिस्ताला तेच विचारत होते, की "तू कोणाच्या सावलीमध्ये आहेस?" किंवा देवाच्या सावलीबद्दल त्याला विचारत होते ते प्रश्न. They wanted that when they realize that He is the Lamb of God. This is the spiritual yearning. This is the spiritual hunger. This is the spiritual thirst. All these people had, and they were all waiting for the Messiah to come, friends. आणि हाच खरा त्याचा अर्थ होतो, की जे ते मसीहाची वाट पाहत होते, त्याच्यासाठी थांबून होते. त्यांच्यामध्ये असलेली आत्मिक अशी जी भूक होती, तहान होती आणि आत्मिक गोष्टी त्याच्यापासून प्राप्त करायची होती, ह्या प्रश्नाच्या द्वारे त्यांनी ते प्रगट केलं. Whatever covering that you are living in, we want to live in.
If you're under the covering of the Lord Most High and under His Shekinah glory, we also want to be there. We want to follow you. We want to see where you are in that covering. We also want to be there. This is what they're asking him. It's such an amazing question, actually. आणि हा प्रश्नच अतिशय अद्भुत आहे आणि त्याचा खरा अर्थ जर आता आपण पाहिला तर आपल्याला समजेल की ते म्हणत होते की तू त्या परात्पराच्या ज्या सावलीखाली राहत आहे का? जर तसं असेल तर आम्हाला सुद्धा त्या ठिकाणामध्ये पोहोचायचं आहे आणि तू ज्या गोष्टी करत आहे, तू ज्या पद्धतीने देवाला ओळखतो, आम्हाला सुद्धा त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. अशा अनेक आत्मिक आणि गंभीर ज्या गोष्टी आहेत, ते त्याला त्या प्रश्नाच्याद्वारे विचारत होते. So, this is the spiritual level of interpreting this question. The simple level and the Pashat level of interpreting this question is, please tell us where you live so also we can, if you can accommodate us, we will like to be with you. आणि जर आपण आता जो पाहिलेला अर्थ आहे तो आत्मिक आणि उच्च प्रतीचा असा अर्थ आहे. परंतु जर सामान्य अर्थ बघितला तर असं म्हणू शकतो, की ते विचारत होते त्याला साधारणतः, की "तू कुठे राहतो सांग आणि कदाचित आम्ही सुद्धा येऊन तुझ्या सोबत राहू शकतो का? त्या ठिकाणात जागा पुरेल का?" अशा पद्धतीने ते विचारत होते. And then he said unto them, come and see. Come and see where I dwell, under whose shadow and under whose secret place I dwell, and where I physically dwell also. And if you like it, you can follow me and you can be with me. That's what Jesus told them. आणि 29व्या वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे येशू ख्रिस्तानी त्यांना म्हटलं, की "तुम्ही या आणि पहा, की मी कोठे राहत आहे. त्या परात्पराच्या मी गुप्तस्थळी आत्मिकरित्या कसा राहतो हे सुद्धा पहा आणि मी भौतिकरित्या सुद्धा, शारीरिक, दैहिकरित्या सुद्धा कुठल्या ठिकाणामध्ये राहतो हे सुद्धा तुम्ही येऊन माझ्या मागे पाहू शकता." And then it says they came and they saw where he dwelt. Now listen to this. It does not say that they came and they dwelt with him, but they came and they saw where he dwelt. That means Jesus showed them something. And they abode with him that way. That means Jesus showed them something of a spiritual level of who he is, under whose glory cloud he's living under, and they spent that time with him. It's so beautiful. आणि जर त्या वचनामध्ये पुढे पाहिलं, तर ते आले, त्यांनी पाहिलं प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे आणि त्या दिवशी ते तेथेच राहिले असं म्हटलेलं आहे. त्यांना प्रभू येशू ख्रिस्तानी काहीतरी दाखवलं असं त्या ठिकाणात म्हटलेलं आहे. आत्मिकरित्या सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त कुठल्या उच्च अशा पातळीवरती होता, ही गोष्ट सुद्धा त्याने आत्मिकरित्या त्यांना प्रगट केली आणि भौतिकरित्या सुद्धा तो कुठे राहत होता हे त्यांना त्याने दाखवून दिलं. Then it says, verse 40, one of the two which heard John speak and followed him was Andrew, Simon Peter's brother. He first finds his own brother Shimon and says unto him, come, we have found the Messiah, which is being interpreted the Christ. Only after where they saw the spiritual level Jesus is walking under and they experienced it with him, then he goes and calls his brother, says, come, 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 we know we have found the Messiah. आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांनी आत्मिकरित्या पाहिलं, की प्रभू येशू ख्रिस्त किती उच्च पातळीमध्ये वस्ती करतो आत्मिकरित्या ह्या गोष्टी त्यांना समजल्या आणि त्यानंतर जर आपण 41 आणि 42 वचन वाचलं, तर त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला आणि तो त्याला म्हणाला, "मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे" आणि त्याने त्याला येशूकडे आणले आणि मग येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून त्यांना म्हटले, "तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस." आणि ते जेव्हा येशू ख्रिस्ताला समजू शकले त्यावेळेस ते दुसऱ्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. So, friends, this is something for you and me to understand. Until we do not believe and know the glory and the height of glory that Jesus dwells in the bosom of the Father, and until we do not experience that, we are not going to dwell with him in spiritual glory, friends. आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की आपल्याला सुद्धा आत्मिकरित्या प्रभू येशू ख्रिस्त किती उच्च पातळीमध्ये वस्ती करत आहे, तो किती महान अशा गौरवामध्ये राहतो, तो स्वतः किती गौरवी आहे, तो पित्याच्या उराशी आहे आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत आपण त्या दुसऱ्यांना देखील सांगू शकत नाही आणि स्वतः त्याचा अनुभव करू शकत नाही. या आत्मिक उच्च पातळीच्या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे.
Only after you experience that spiritual richness and spiritual glory will you run out and call people and say, "Come, I have found life. Come, I have found life." आणि ज्यावेळेस हे आत्मिक जे श्रीमंती आहे किंवा ते गौरव जे आहे त्या ज्यावेळेस आपल्या स्वतःला त्याचा अनुभव होतो, त्याच वेळेस आपण जाऊ शकतो आणि मग दुसऱ्यांना सांगू शकतो, की या तुम्ही आमच्या सोबत या त्या गौरवामध्ये. Okay, I hope you're understanding this is very, very important. आणि मी आशा करतो, की ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि ह्या तुम्हाला समजल्या असतील. And verse 42 now it says, and he brought him to Yeshua, he brought him to Jesus, who Andre brought Peter, Simon Peter, Shimon Kepha, uh, to Jesus, and said, and then Jesus, looking at him, said to him, "You are Simon, the son of Jonah. You shall be called Kepha, which is by interpretation a stone." आणि 42. 42व्या वचनामध्ये पाहतो आपण, की जो आंद्रिया होता त्याने जाऊन शिमोनाला येशूकडे आणलं आणि मग येशूने त्याच्याकडे निहाळून पाहून म्हटले, की "तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस आणि तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक असं म्हणतील." Now, a lot has been said about this verse. A lot of theology has come out about this verse. In fact, old uh, Christian theology and church theology is based on this verse, which says, I think in the book of Mark it says that you are the stone, and on this will I build my church. आणि हे जे वचन आहे ह्याच्यावरती अनेक प्रकारचे आत्मिक जे तत्वज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान आहे, ह्या खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरती आधारित आहेत आणि ख्रिस्ती सुद्धा जे धर्मतत्व आहेत, ते सुद्धा या वचनावरती आधारित आहे. मार्कमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की तुला खडक असं म्हणतील आणि त्या खडकावरती मी आपले मंदिर उभारील, असं सुद्धा जे वचन आहे, हे दोन्ही वचनांना घेऊनच अनेक तत्वज्ञान आध्यात्मिकरित्या उभारण्यात आलेलं आहे. Now, why did Jesus change his name from Shimon Bar Jonah to Shimon Kepha? And what is the meaning of Kepha? आणि प्रभू येशू ख्रिस्तानी शिमोन जो योहानाचा मुलगा आहे, त्याचं नाव बदलून शिमोन जो केफा आहे असं का ठेवलं आणि जो केफा शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो? So, normally the word Kepha is interpreted as stone in the Greek or in the Hebrew, but the true meaning of Kepha is, listen to this, it means it resembles a cupola, the top portion, that round portion of a building, or a cap, or a covering. That's what's the true meaning of this word Kaifa. आणि कैफा हे जो शब्द आहे त्याचा अर्थ खडक जरी होत असला तरी पण एक मंदिर असतं त्याच्या वरचा सर्वात जो गोल असा जो घुमट असतो तो त्याचा अर्थ होतो किंवा एखादं टोपी किंवा मस्तकावरती घातलेलं जे आच्छादन आहे आणि कुठल्या तरी प्रकारचं आच्छादन जे वरून घालण्यात येतं अशा प्रकारचे अर्थ होतात त्याचे. So that resembles something, and that resembles something as a part of a building. आणि म्हणून एक इमारत आहे त्याच्या एका भागाशी ते साधर्म्य असं दाखवतं. So Kaifa, Jesus is trying to tell him that you will be a part of the structure of the kingdom of God or the body of Christ that resembles the top, the visible part, the most prominent part, and the round part which resembles a cap. आणि या ठिकाणामध्ये कैफा त्याला म्हटलेला आहे. तो सांगत आहे, की जे एक मंदिर आहे किंवा एखादं बांधकाम आहे आणि त्याचा सर्वात वरचा जो कळसाचा भाग असतो किंवा छपराकडचा जो भाग असतो, सर्वात वरचा भाग असतो आणि त्याची त्याच्याशी तुलना करण्यात आलेली आहे. But if I say, or if I believe that the church foundation is Kefa, then I'm robbing Jesus of that glory, because Jesus is the foundation stone of the body of Christ. आणि जर मी म्हणत आहे
की केफा म्हटलेला जो खडक आहे, तो जर पायाचा खडक आहे, तर मी प्रभू येशू ख्रिस्ताचं जे गौरव आहे, ते त्याच्यापासून काढून घेत आहे. कारण खरं गौरव आणि खरं सत्य हे आहे, की मंडळीचा जो पाया आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती उभारण्यात आलेला आहे. So Jesus is making it clear to Shimon right now that you're not the foundation, but I am going to be the foundation of what I'm building. You will only be the stone on top, the visible story, the stone or the round rotund or the cupola on top that people are going to look at and say, okay, this like the crowning glory of the body. आणि प्रभू येशू ख्रिस्त थोडक्यामध्ये शिमोनाला हे सांगत आहे, की मंडळी जी आहे त्याचा जो पाया आहे, तो पायाचा खडक मी म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि पेत्र जो आहे तो त्या बांधकामाचा हिस्सा आहे आणि तो जो एकदम कळसाकडचा असा जो भाग असतो गोलाकार आणि जो सरतेशेवटी तिथे लावण्यात येतो किंवा सर्वात वरती असतो एक प्रकाराने तो दर्शनीय भाग असतो त्याबद्दल तो म्हणत आहे. So we have to differentiate that there is no one else who has laid the foundation of the body of Christ except for Jesus himself. Everybody else is a different stone, and all of the 12 disciples are a different stone, and each would represent a certain level of that body. But the foundation is only Jesus, my friends, nobody else. आणि एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवणं, समजून घेणं गरजेचं आहे, की जो मुख्य पाया आहे तो फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे. बाकी आपण सर्व झालो किंवा जे येशूचे शिष्य आहे, प्रेषित जे आहेत, ते सर्व त्या मंडळीचे किंवा ते बांधकाम जे करण्यात आलेले आहे, त्याचे खडक आहे, त्याचा एक भाग आहेत ते सर्वजण. परंतु जो पाया आहे तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे फक्त, बाकी कोणीच असू शकत नाही. Now, in verse 43, it says, and the following day, Jesus would go forth into the Galilee, into the Galilee, and he found Philip and said unto him, follow me. Philippos. आणि 43व्या वचनात म्हटलं, की दुसऱ्या दिवशी त्याने गालिलात जाण्याचा बेत केला. तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, "माझ्या मागून ये." And Philip was from Bethsaida, and he knew Andrew and Shimon. And then Philip finds Nathaniel, and all these people are now joining in one by one. But you have to ask yourselves, all these people are all hungry and thirsty, waiting for the Messiah. आणि फिलिप हा होता, हा आंद्रिया आणि पेत्र यांचं जे नगर होतं बेतसैदा तिथला होता आणि मग फिलिप आणि पुन्हा नथानिएलला आणि अशा प्रकाराने सर्वजण भेटत गेले. प्रभू येशू ख्रिस्तामागे जात गेले. त्या सर्वांमध्ये आत्मिक भूक आणि तहान होती आणि ते त्याच्या शोधामध्ये त्याच्या मागे गेले आणि त्याला त्याला अनुसरत राहिले. Now, this Nathaniel is a very, very interesting person because Jesus has something very, very important to say about him. आणि हा नथानिएल जो आहे ह्याच्याबद्दल सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानी काहीतरी महत्वाची गोष्ट बोललेली आहे. Can you read 45, 46 and 45 and 46? 45 आणि 46 वचन आपण वाचू. फिलिपाला नथानेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेश त्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे. नथानेल त्याला म्हणाला, नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. They were all waiting, as I said, according to the Torah of Moses. But then Nathaniel is also searching, and he knows that the Lord will come from the tribe of Judah, and he knows that the Messiah would come, but he would least expect to see him come from Nazareth in the Galilee. आणि नथानिएल आहे आणि सर्व तोरामध्ये आणि मोशेच्या द्वारे सांगितलं नियमशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी प्रमाणे तो सुद्धा मसीहाची वाट पाहत होता. त्याला माहिती होतं की यहुदाच्या वंशामधून तो येणार आहे म्हणून. परंतु त्याची अपेक्षा नव्हती की तो नाझरेथ या ठिकाणामधून येईल. And what does he say about Nathaniel? Okay, I'm going to read it in the Hebrew first. Then we will try and interpret it. Okay, he says, Jesus saw Nathanael coming to him and said to him, behold,
an Israelite indeed, in whom there is no guile. Okay, let me read in the Hebrew. It says, okay, Vayera Yeshua et Nathaniel ba likrot vayomer elav hine be'emet ben Israel asher ain bo ramia. And he says, believe now, Nathaniel, look at Nathaniel. This is a Israeli indeed. This is a true Israeli. What does he mean by that? आणि जर आपण 47व वचन वाचलं तर नथानेलाला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, हा पहा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठायी कपट नाही. खराखुरा इस्रायली हे बोलण्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला नक्की काय म्हणायचं आहे? He is looking at a Jew. He's looking at Nathaniel, who is supposed to be an Israeli, but he says, a true Israeli. You all understand what I'm saying? आणि तो यहुद्यांकडे पाहत आहे आणि नथानिएलकडे पाहत आहे, परंतु नथानिएल विषयी तो म्हणत आहे की हा खराखुरा इस्रायली आहे. खराखुरा म्हणजे नक्की कशा प्रकारचा, त्याला काय म्हणायचं आहे? Because he says, Ben Israeli asher ain bo ramia. He says, a true Israeli ain bo, in whom there is nothing of ramia, from the word room, means which is nothing inside him that's high and lifted up. There is no pride, complete humbleness. आणि जर आपण इब्री भाषेमध्ये जर हे वचन वाचलं तर त्याच्यामध्ये लिहिलेल्या शब्दांच्या अर्थानुसार होतं की हा जो नथानिएल आहे हा खराखुरा इस्रायली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःला उंच करण्याचा असा स्वभाव नाही, तर तो नम्र आहे. And inside him there is no sin, there is no iniquity, there is nothing of manipulation, there is no deceit inside his heart. He is empty, ein bo. There is nothing inside of him that has deceit. आणि त्याच्यामध्ये कुठलं पाप अपराध नाही किंवा ज्याच्यामध्ये कुठल्या तरी फसवणुकीच्या किंवा चुकीचे असे विचार, कपटी भावना नाहीत, तर तो शुद्ध मनाचा आहे असं त्याला सांगायचं आहे. We have to understand this, and let me try and explain this. Because Nathaniel then says to him, from where do you know me? You've not met me before. You've not seen me before. I have not met you. How do you know me, and how can you say that I am a true Israeli indeed? आणि 48व्या वचनात जर आपण पाहतो त्या ठिकाणात नथानिएलनी प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं की आपणाला माझी ओळख कुठली? तू मला कधी अगोदर पाहिलं नाही, आपलं बोलणं झालं नाही, मग तू माझ्याबद्दल कसं सांगू शकतो? तू मला कसा ओळखतोस? And then Jesus says unto him, before Philip called you here, when you were under the fig tree, I saw you. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलं की फिलिपाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. Now, friends, I want to tell you something very, very interesting. And it may take a little deeper thought process for you to grasp what I'm saying. मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे. कदाचित फार गहन विचार करावा लागेल आणि मगच तुम्हाला या गोष्टी समजू शकतील. कारण मी काहीतरी गूढ अशा गोष्टी आता सांगत आहे. Do you remember the time when Jesus was praying in the garden and he was praying to the Father? And he said, Father, the ones that you have given me, I have brought them together and I've given them your name. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस बागेमध्ये प्रार्थना करत होता आणि त्याने त्या ठिकाणामध्ये म्हटलं, की देवा प्रभू तू जे काही मला दिलेलं आहे, त्या सर्वांना मी एकत्र केलं आणि मी त्यांना तुझ्यापर्यंत आणलं आहे. Now I'm going to tell you something which is really interesting, which you'll need to process. The 12 disciples have been allocated towards the 12 tribes of Israel. आणि मी महत्त्वाचं बोलत आहे ह्याच्यावरती गांभीर्याने विचार करा आणि तुम्हाला या गोष्टी समजतील. जे 12 शिष्य निवडण्यात आले होते, तर ते इस्रायलाचे जे 12 गोत्र आहे, वंश आहे, त्यांचे प्रतीक होते ते. 12 disciples
will take charge of the 12 tribes of Israel at some point of time in the future. आणि हे जे 12 शिष्य आहेत, ते इस्रायलाचे जे 12 वंश आहे, त्यांच्यावरती पुढे जाऊन भविष्यामध्ये ताबा घेणार होते किंवा अधिकार चालवणार होते. And each disciple will be connected to one tribe which has a specific role in the kingdom of God in the future. आणि प्रत्येक जो शिष्य आहे, तो प्रत्येक एका वंशावरती अधिकार गाजवणार होता आणि त्या वंशाला भविष्यामध्ये असलेल्या देवाच्या राज्यामध्ये काहीतरी महत्त्वाची एक कामगिरी सोपवण्यात आलेली आहे. Now, if I take the 12 disciples and put them in order, and I take the 12 tribes and put them in order of their birth, and the 12 tribes in order of marching in the desert according to their flags, and I correlate them, there is something special about the tribe of Dan. आणि जर मी 12 शिष्य आहे, त्यांची नावं समजा एका योग्य क्रमाने लिहिली आणि मी मग 12 जे वंश आहेत इस्रायलाचे आणि ते जसे काय आपल्या आपल्या वंशाचा ध्वज घेऊन जेव्हा जात आहेत आणि मी योग्य पद्धतीने त्यांची सर्व मांडणी केली, तर त्या 12 पैकी एक वंश आहे, दान वंश आहे. And in this tribe of Dan, the tribe of Dan corresponds to this person by the name of Nathaniel. आणि नथानिएल जो आहे त्याचा संबंध आहे दान वंशाशी. But there'll be a time and a day when I will do this written exercise with you all, and then you all will understand what I'm saying, not now. And Dan and Nathaniel, if you all remember, I think many people have asked me, why is it in the book of Revelations, the tribe of Dan is not mentioned at all? आणि मी आता नाही, परंतु कधी तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये व्यवस्थित पद्धतीने सर्व गोष्टी ह्या सांगणार आहे, की 12 शिष्य आणि 12 वंश. परंतु सध्या दुसऱ्या गोष्टींचा विचार करूयात, की आता हा नथानिएल आहे, हा दान वंशाचं प्रतीक आहे आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये दान वंशाचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. It's in the book of Revelations, right? Where Dan is not mentioned, right? राइट. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये दान वंश जो आहे त्यांचा उल्लेखच करण्यात आलेला नाहीये. So now, when Jesus tells Nathaniel, he says, I seen you under the fig tree. What is he telling Nathaniel actually? आणि आता इथे प्रभू येशू ख्रिस्त नथानिएलला म्हणत आहे, की मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले होते. तर प्रभू येशू ख्रिस्त नथानिएलला नक्की काय बोलत आहे? And the tribe of Dan also is got to do with the snake. आणि दान जो वंश आहे त्यांचा संबंध आहे सापाबरोबर. त्याचं प्रतीक आहे ते साप. And what happened in the Garden of Eden? आणि आपल्याला माहितीच असेल एदेन बागेमध्ये काय घडलं? It was the snake that tempted Eve and finally Adam. आणि जो साप होता त्याने हवेला मोहामध्ये पाडलं आणि मग तिच्यामुळे आदामाला देखील. And that serpent from that represents Dan now represents Nathaniel, and Jesus is saying that he's calling Nathaniel he's actually calling Nathaniel a snake that was under the fig tree that tempted Eve in the Garden of Eden. So it's a very big spiritual secret which I'm sharing with you all. The details I can do with you all in a much later day. आणि मी तुम्हाला एक आत्मिक असं खूप मोठं रहस्य या ठिकाणामध्ये सांगत आहे, जे मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये नंतर तुम्हाला खुलासेवार सांगणार आहे. पण आता इथे आपण जर पाहतो नकळत दान जो वंश आहे आणि तो सापाचं चिन्ह आहे त्या सर्पाचं आणि इथं जो नथानिएल आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. तर त्याचा अर्थ होतो की जसं काय त्या सापाला मी त्या अंजिराच्या झाडाखाली पाहत आहे, तर त्याचा अर्थ जे एदेन बागेमध्ये घटना घडली ह्याच्याशी होतो आणि ही फार मोठी अशी घटना आहे. So the rectification of the Garden of Eden and the rectification of the snake
now is reflected in Nathaniel, because the snake was crafty and beguiled, whereas Nathaniel has no guile and he is perfect in heart. The rectification of the snake now is Nathaniel, the tribe of Dan. आणि आता ते साप जो आहे, त्या सापाचा जो स्वभाव होता, त्याचं जी पुनर्स्थापना झालेली आहे, ती नथानिएलच्या रूपात इथं पाहायला मिळते. कारण साप जो आहे, हा धूर्त आणि कपटी होता आणि इथे नथानिएलला प्रभूने म्हटलं, की "तू कपटी नाही, तू धूर्त नाही." तर ह्या गोष्टी ज्या आहेत, त्याची पुनर्स्थापना होत आहे. And also the fig tree represents the Torah, the tree of the knowledge of good and evil. आणि जे अंजिराचं झाड आहे, ते तोराचं सुद्धा प्रतीक आहे किंवा बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं सुद्धा एक प्रतीक आहे. Because the Torah will give you life and it can also cut you and it can also cause you death. It's a double-edged sword. आणि जे तोरा आहे, ते एका दुधारी तलवारीप्रमाणे आहे. ते आपल्याला जीवन पण देऊ शकतं किंवा त्या तलवारीने शिरच्छेद झाल्याप्रमाणे आपल्याला मृत्यू सुद्धा प्राप्त होऊ शकतो. If you keep the Torah to its perfection, it will give you life. If you do not keep it in perfection, you will die. आणि तोरामध्ये सांगितलेल्या गोष्टींचं तंतोतंत योग्य असं पालन केलं तर जीवन मिळणार आहे. जर त्या गोष्टींचं पालन केलं नाही, तर मृत्यू मिळणार आहे. And who was there at the tree of good and evil was the snake, and that represents the tribe of Dan, that represents Nathaniel, and the rectification of that tree is Nathaniel, who is a true Israelite indeed, and someone who has no guile. Praise God for these wonderful mysteries, friends. Don't stress yourself about it. Maybe one day I will explain the full thing to you, but it's just enough for your today. आणि आता या ठिकाणामध्ये पाहत आहोत आपण, की जो साप कपटी धूर्त होता आणि त्याचं आणि ते झाड जे आहे त्याची पुनर्स्थापना या ठिकाणामध्ये झालेली आहे. त्याचं शुद्धीकरण झालेलं आहे आणि नथानिएल जो आहे त्याच्याद्वारे या ठिकाणामध्ये देवाने ह्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सांगण्यात आलेल्या आहेत. तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घेऊ नका. मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्या सध्या समजून घ्या गोष्टी. It also tells us something else. Do you remember when Adam and Eve sinned? What did they cover themselves with? With fig leaves. आणि आपल्याला माहिती आहे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आदाम हवेने पाप केल्यानंतर त्यांनी अंजिराच्या झाडाचे स्वतःला वस्त्र शिवले होते त्या झाडाच्या पानांचे. Did not Jesus also curse the fig tree? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा अंजिराच्या झाडाला निष्फळ अशा झाडाला शाप दिला होता. Why? Because it never gave ripened fruit in its season, in its time. आणि त्या झाडाला प्रभू येशू ख्रिस्ताने शाप याच्यासाठी दिला की त्याचा हंगाम असताना सुद्धा पिकलेली किंवा चांगली अशी फळं त्या झाडाने दिली नव्हती म्हणून. And the reason, now these are all very esoteric and very spiritual things I'm talking to you, friends. I hope you'll understand. The reason Jesus cursed the fig tree was because it resembles not only the Torah, but it resembles the children of Israel who have not used the Torah and perfected itself and brought maturity and perfection in its due time and its due season. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाला शाप दिला त्याच्या निष्फळ झाडाला आणि त्याच्या मागचा आत्मिक अर्थ जर पाहिला तर ते जे झाड आहे ते फक्त तोरा नाही तर इस्रायलाचे जे संतान आहे त्यांचं सुद्धा प्रतीक आहे की ज्यांनी तोराचं योग्यरित्या पालनच केलं नाही आणि म्हणून योग्य समयामध्ये ते स्वतः त्यांच्याद्वारे फळ देऊ शकले नाहीत म्हणून ते शापित झाले. So friends, I'm talking in many different levels of spiritual secrets. So don't get confused. But there's something very secret and very mystical about the 12 tribes and the 12 apostles. आणि मी तुमच्याशी काही आत्मिक रहस्य आता बोलत आहे. तुम्ही गोंधळून जाऊ नका. परंतु जे 12 शिष्य आहेत आणि 12 जे इस्रायलाचे वंश आहे यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि गुपित त्यांची रहस्य मी तुमच्याशी बोलत आहे. And when he saw him when he says, I saw you under the fig tree, then Nathaniel understands what Jesus is saying. And then he says, what does he say? Rabbi,
You are truly the Son of God and you are the King of Israel. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी नथानिएलला या गोष्टी सांगितल्या, तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिलं, तर आपण 49व्या वचनात तो मग नथानेल येशूला म्हणाला, की गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात आणि आपण इस्रायलाचे राजे आहात, असं त्यांनी त्या ठिकाणात कबूल केलं. Then he understands the depth, the spiritual depth of what Jesus is saying. So, friends, Nathaniel understands the deepness and secrets of the Torah, and he knows what Jesus is talking about. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय बोलत होता आणि जे तोरामध्ये असलेले एकदम गुपित रहस्य गहन गोष्टी आहेत, हे सर्व जे प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे, ते आता नथानिएल सुद्धा समजून घेत आहे आणि म्हणून त्याने प्रभूला सुद्धा ओळखलं आहे. Friends, there are many secrets in the New Testament that is hidden from us who are Christians. Why? Because we will not have the full wisdom to understand the level of spiritual walk Jesus was walking when he was on this earth. It has been hidden from us, friends. आणि पुष्कळ वेळेस आपण जे ख्रिस्ती लोक आहोत आणि नवीन करारामध्ये असलेली ही अनेक रहस्य आणि गुपित आपल्याला अजूनपर्यंत ठाऊक नाहीत, कारण प्रभू येशू ख्रिस्त आत्मिकतेच्या किती उच्च पातळीमध्ये वाटचाल करत होता ज्यावेळेस तो या पृथ्वीवर होता, हे आपण अजूनपर्यंत पूर्णरित्या समजू शकलेलो नाही. त्यामुळे And then, so we have to be very circumspect. We have to be very, very careful, especially when we're trying to interpret the New Testament. It's very deep, it's very spiritual, and it has many, many levels of interpretation. आणि म्हणून नवीन कराराचा अर्थबोध करत असताना आपल्याला काळजीपूर्वक असणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये आत्मिकतेच्या अनेक पायऱ्या आहेत. त्या समजून घेणं, त्याच्यामध्ये असलेली देवाच्या वचनाची रहस्य गुज हे अतिशय चांगल्या रीतीने समजून घेणं ही आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. If we study the New Testament in its right, deep context, then we will grow in the wisdom and stature of our Lord. आणि जर नवीन करार योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये असलेले जे हे गूढ अर्थ आणि रहस्य आहे, हे समजून घेऊन ज्यावेळेस आपण त्याचा अर्थबोध करण्याचा प्रयत्न करतो, तर प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या प्रकारचं जीवन जगला किंवा तो किती उच्च प्रतीची त्याने वाटचाल केली, ती आपल्याला समजू शकेल. And friends, I believe it's been hidden from us for 2000 years because we have not reached that level of intimacy with Jesus. आणि कदाचित 2000 वर्षांपासून या गोष्टी आपल्यापासून रहस्य किंवा गुप्त राखून ठेवण्यात आल्या. त्याचं हे कारण असू शकतं, की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या तेवढ्या जवळ अजूनपर्यंत संपर्कात आलेलो नाही. But praise God, I think in these days, the Lord is opening up His scriptures and the many, many levels of spirituality, little by little by little, to certain people. And I think that your people are very privileged to hear these things which we are learning today. आणि प्रभूची स्तुती असो, परंतु ह्या समयामध्ये, ह्या काळामध्ये प्रभू त्याच्या वचनामध्ये असलेले अनेक आत्मिक रहस्य आणि गुज आपल्याला प्रगट करत आहे. आणि प्रभूची स्तुती असो, की तुम्ही सुद्धा त्याचा एक हिस्सा आहात, की तुम्ही या अद्भुत गोष्टी ऐकण्याचं तुम्हाला एक सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. I said in the beginning when we started the book of the Gospel of John that the Gospel of John is the most mystical of all the Gospels, and it has many, many levels of interpretation. आणि योहान शुभवर्तमानाचा अभ्यास सुरू करण्या अगोदरच मी सुरुवातीला सांगितलं होतं, कदाचित तुम्हाला आठवत असेल, की योहानाचं जे पुस्तक आहे, शुभवर्तमान जे आहे, याच्यामध्ये अनेक आणि अनेक असे आत्मिक रहस्य आणि गुज आहे. Verse 50. Then 50 Jesus answered and said unto him, because I said unto you that I saw you under the fig tree, you believe, you shall see greater things than these. 50व वचन, येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले, म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. Here he is showing Nathaniel the fullness of who he is, the divinity and the actual Yeshua. He's showing to Nathaniel. Nathaniel is absolutely amazed at what he's experiencing in his life.
आणि ह्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या दैवत्वाचं जे पूर्णत्व आहे, ते नथानिएलच्या समोर प्रगट करत आहे आणि या सर्व गोष्टी पाहून नथानिएल जो आहे, हा आश्चर्यचकित होत आहे आणि त्याला ह्या गोष्टी समजत आहेत त्या ठिकाणामध्ये. Verse 51. Vayomer elav. Amen. Amen. אני אומר לכם, מעתה תראו השמיים ונפתחים ומלאכי אלוהים עולים ירדנים על בן האדם. And he said unto him, verily, verily, amen, amen. Okay, whenever you read verily, verily, it's amen, amen. Amen, amen, I say unto you, after this you shall see heaven open and the angels of God ascending and descending upon the Son of Man. आणि 51 वचन आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित ज्या ज्या ठिकाणी खचित खचित आहे त्याचा अर्थ आमेन आमेन असा होतो. आणि तो म्हणतो की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. And notice something. It says that the angels of God will first ascend and descend. It does not say descend and ascend upon the Son of Man. आणि इथलचा शब्दक्रम पहा, की देवदूतांना वरती चढताना आणि मग मनुष्याच्या पुत्रावर उतरताना पाहताल असं म्हटलंय. आधी वर चढताना आणि मग उतरताना असा हा क्रम या ठिकाणात दिलेला आहे. So, friends, when I look at this word angels, it gives us a very different meaning of angel, right? Angel means a very heavenly and a divine being. आणि ज्यावेळेस देवदूतांचा उल्लेख येतो, आपण विचार करतो, तर एक स्वर्गीय असं, दैवी असं व्यक्तिमत्वाचा आपण विचार करतो. But the word angel in the original Hebrew is the word mala'ach. आणि देवदूतांसाठीचा जो जुन्या काळामधलं जे इब्री शब्द आहे, तो आहे मलाआख. And mala'ach simply means messengers or someone who sends a messenger from here to there or servant who does work. आणि मलाख हा जो शब्द आहे, त्याचा फक्त अर्थ हा होतो, की निरोप देणारा किंवा कुठल्यातरी गोष्टींची देवाण-घेवाण करणारा आणि गोष्टी पोहोचवणारा व्यक्ती. So if the angels of God are first ascending and then descending, but aren't the angels of God supposed to descend first and then ascend? Why are they ascending first? From where? How can the angels of God be ascending from the earth to heaven and then from heaven back to earth? आणि जर आपण या वचनामधला क्रम पाहिला, तर सर्वात प्रथम ते देवदूत आहेत, त्यांना वरती चढताना पाहतो आणि मग पुन्हा खाली उतरताना पाहतो. तर ते पृथ्वी किंवा खालून का वरती चढत आहे आणि मग वरून पुन्हा खाली का येत आहे आणि अशा पद्धतीने हा क्रम का दिलेला आहे पवित्र शास्त्रात, हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. So, friends, I just want to tell you also one more thing, that when it says that the angels of God, the messengers of God, ascending and descending, it also means that through Yeshua, you and me will be able to ascend like the angels of God, go before the throne of God, worship and descend back again to this earth, bringing glory to this earth, friends. We आणि या also, ठिकाणामध्ये या ठिकाणात खूप अद्भुत गोष्ट सांगितली आहे, की जसं ज्या प्रमाणात ते देवदूतांना वर चढताना आणि उतरताना पुन्हा पाहत आहे, तर मनुष्यांबद्दल म्हटलेलं आहे, की तुम्ही सुद्धा देवाच्या राज्यात त्याच्या स्वर्गातील सिंहासनात त्याच्या समक्षतेपर्यंत पोहोचताल. तिथं त्याची आराधना करताल आणि पुन्हा माघारी खाली उतरून येताल, असं त्याला म्हणायचं आहे. praise God, I think we done some very, very important and deep study today, and we completed the first chapter of the Gospel of John. प्रभूची स्तुती असो. आज आपण अनेक गूढ रहस्य आणि अद्भुत गोष्टींचा असा अभ्यास केलेला आहे त्याच्या वचनामधून आणि जे योहान कृष्ण वर्तमानच्या पुस्तकाचा पहिला अध्याय आज आपण संपवलेला आहे. Praise God. I think we have all been blessed, and I think our time is up, so we will meet next week at Thursday at 8 o'clock, friends. Good night and God bless and shalom. आणि आज आपण या ठिकाणामध्ये थांबणार आहोत. प्रभूने अनेक रहस्य प्रगट केली त्याबद्दल त्याची स्तुती असो आणि आपण पुढच्या गुरुवारी पुन्हा संध्याकाळी
8 वाजता भेटणार आहोत आणि तोपर्यंत तुम्हाला शुभरात्री आणि शलोम. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.